अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामींचा चमत्कार जर तुम्हाला 2026 मध्ये पाहायचा असेल ना, तर येणाऱ्या जानेवारी महिन्यातच तुम्हाला हे काम करायचं आहे. तुम्ही जर जानेवारी महिन्यातच ही गोष्ट केली ना, तर तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा, 2025 अगदी 2-3 दिवसात संपेल आणि इंग्रजी कालनिर्णयानुसार नवीन वर्ष 1 जानेवारीपासून चालू होतं. आणि या जानेवारी महिन्यातच आपल्याला अशी एक गोष्ट करायची आहे की जी जर आपण या जानेवारी महिन्यातच केली ना, तर स्वामींची प्रचिती आपल्याला नक्की येणार आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला हे काम करायचंच आहे. बघा, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. आणि काय करायचं आहे तुम्हाला तेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, 2025 आता संपेल आणि आपल्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत ना, जे काही कामं आपल्याला 2025 मध्ये करायची होती, पण काही कारणांमुळे ते कामं पूर्ण झाले नाही किंवा होऊ शकले नाही. मग आपल्याला आता हेच वाटतं की जे 2025 मध्ये शक्य नाही झालं ना, ते 2026 मध्ये आपलं काम पूर्ण व्हावं. आणि त्यासाठीच आपल्याला हे करायचं आहे. पण असं नाही आहे की तुम्ही ही सेवा केली आणि त्यासोबत मेहनत केली नाही ना, तर मग तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आहे. देव परमेश्वर पण त्यालाच साथ देतो जे मेहनत करतात. आणि जे मेहनत करतात त्यालाच त्याच्या इच्छेचं फळ मिळतं. मेहनतीसोबत सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि सेवेसोबत मेहनत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला साथ नक्की परमेश्वर देईल. त्यामुळेच तुम्हाला मेहनत करायची आहे आणि त्यासोबतच ही सेवा करायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे जानेवारी महिन्यात, आणि जानेवारी महिन्यातच का? जानेवारी महिन्यात याच्यासाठी की आपण जर जानेवारी महिन्याची सुरुवातच या प्रभावशाली अशा सेवेने केली ना, तर अख्खा 2026 मध्ये तुम्हाला जे काही हवं ते तुम्हाला मिळेल. तुमच्यावर कोणत्याही अडचणी येणार नाहीत, संकटे येणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही 2026 मध्ये ही सेवा करतो आणि मग आम्हाला घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तर हे शक्य आहे का? तुम्ही सांगा मला. हे शक्य नाही आहे. हां, तुम्ही तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे, तुमचं जेवढं बजेट आहे, त्या हिशोबाने तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न स्वामी नक्की करतील. फक्त तुम्ही मेहनत करा आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला जे काही इच्छा आहे ना, ती स्वामींकडे मागा. नक्की स्वामी तुमची 2026 मध्ये ती इच्छा पूर्ण करतील. तर आपल्याला काय करायचं आहे जानेवारी महिन्यामध्ये? जानेवारी महिन्यामध्ये कोणतेही 7 दिवस आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. जर का तुम्ही जानेवारी महिन्यात श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं ना, बघा, 2026 तुमचं नाही सुखाचं गेलं तर मला सांगा. खूप आनंददायी असं 2026 तुमचं नक्कीच जाईल. त्यामुळे नक्की तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करा. बघा, श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी काही नियम आहेत. काही नियम म्हणजे थोडेसे कठीण नियम आहेत. पण मला काय म्हणायचं आहे, आपण जर 7 दिवस फक्त नियम पाळले, असं तर नाही आहे ना की तुम्हाला उपवास करायचे 7 दिवस कडकडीत. असं नाही आहे. फक्त तुम्हाला चटईवर झोपायचं आहे, बेडवर झोपायचं नाही आहे. एक धान्य खायचं आहे आणि म्हणजे बाहेरचं कोणाचंच आपल्याला काही खायचं नसतं. हे नियम तुम्ही फक्त 7 दिवस पाळा. तुमचं अख्खं वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप चांगलं असं हे 2026 वर्ष जाईल. अगदी आरोग्यदायी जाईल, भरभराटीचं जाईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कुठल्याही अडचणी येणार नाहीत. कोणती अडचण आली तरी त्यावर मात करण्याची ताकद तुम्हाला स्वामी दत्त महाराज देतील. त्यामुळे एकदा नक्की हे जानेवारी महिन्यात करा. श्री गुरुचरित्र पारायण शक्यतो शनिवारी चालू करायचं असतं. पण शनिवारी शक्य होत नसेल तर तुम्ही कधीही इतर दिवशी केलं तरी हरकत नाही आहे. पण फक्त एकदा नक्की श्री गुरुचरित्र पारायण जानेवारी महिन्यात करा.